तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे गुरुपुष्यामृत योग दिनी कुंकुमार्चन करावे. पहा साधी व सोपी पद्धत. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. यासारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्तोत्रांचे सहस्त्र नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा तस्वीरीवर चिमूटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन. मंत्रोच्चार, पूजा, वाद्यांचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते, मनामध्ये प्रसन्नता येते. देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदीपासून बनवले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते. ती रजोगुणी आहे, तिला ते प्रिय आहे. श्रीचे स्वरूप अग्निस्वरूप आहे, त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे. म्हणून कुंकुमार्जन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मूर्तीला कुंकुमार्जन करावे, त्यामुळे शक्तिदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, ऐश्वर्य देते. कुंकुमार्चन स्त्रीयंत्रावर करतात. कुंकवातून येणाऱ्या सुवासास शक्ती आकृष्ट होते. या सुवासाने देवी प्रसन्न होते. म्हणून देवीच्या पूजेत कुंकवाला फार मोठे स्थान दिले आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हा कुंकवासारखा आहे. म्हणून देवीला कुंकू लावले की देवी जागृत होते. देवी सहस्त्रनाम म्हणत देवीला कुंकू अर्पण केल्यास देवी लवकर प्रसन्न होते. पौर्णिमा म्हणजे सर्व विश्वाचे पूर्णत्व आहे. या दिवशी कुंकुमार्चन केल्यास ते पूर्णत्वास जाते. अशी ही सर्वोत्तम कुलोपचार साधना आहे. म्हणून दर पौर्णिमेला कुलस्वामिनीला कुंकुमार्चन करावे, म्हणजे घराला पूर्णत्व येते. दुर्गाष्टमी, अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी. या दिवशी देवीचे अष्टभाव जागृत होतात. म्हणून या दिवशी सकाळी किंवा रात्री कुंकुमार्चन करावे. ज्या मूर्तीवर कुंकुमार्चन केले आहे ती मूर्ती दिवस आणि रात्रभर त्या कुंकवामध्येच ठेवावी. सकाळी ती मूर्ती कुंकवामधून बाहेर काढून नित्यपूजेत घ्यावी व ते कुंकू सुरक्षित ठेवावे. ते रोजच्या वापरात घ्यावे. रोज कपाळावर लावावे, त्यामुळे अपशकुन घडत नाही. तसेच घराच्या उंबऱ्यावर ते कुंकू ओले करून 3 पट्टे ओढावेत, त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. तसेच घरातून बाहेर पडताना त्यातील कुंकू कपाळावर लावूनच बाहेर पडावे व एक कुंकवाची पुडी करून सतत जवळ ठेवावी. त्यामुळे जारण मारण कारणी बाधा हा दोष लागत नाही. कुंकवामध्ये शक्तितत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे म्हणतात. कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकवामध्ये उतरली जाते. ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करण्यात येते. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथ लहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बीजाला गंध हाही कुंकवातून दळवळणाऱ्या सुवासाशी साधम्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम मानले आहे. ललित सहस्त्रनाम, श्रीसूक्त, देवी स्तुती, देवी सहस्त्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावलीचे उच्चारण करत असताना कुंकू वाहणे याला कुंकुमार्चन म्हणतात. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते. अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचन सुरू असताना कुंकुमार्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते. कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा स्त्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू पात्रात घेऊन शुचिर्भूत करून घ्यावे. त्यानंतर मृगीमुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट
व अनामिका या बोटांनी व उतण्या हाताने कुंकू अर्पण करावे. याच बोटाने कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वहावे अथवा कुंकवाने स्नान घालावे. घरात नवीन देवीची मूर्ती आणली असता सुरुवातीला एकदा कुंकुमार्जन जरूर केले जाते. यामुळे देवीमध्ये देवत्व येते असे मानतात. कुंकुमार्जन करून अर्पण केलेले कुंकुम एका डबीत ठेवले जाते. अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी, कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्जन केले जाते. कुंकुमार्जनाचे कुंकू आप्तेष्टांना प्रसाद म्हणून दिले जाते. काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणूनही वापरतात. हे कुंकू पुन्हा देवपूजेत वापरले जात नाही. पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी, गृहशांतीसाठी अशा प्रकारे कुंकुमार्जन करत असे. गेल्या काही वर्षात सामूहिक कुंकुमार्जनाचे सोहळेही मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात. तामणामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी. पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे. देवीचे आवाहन करून पूजन सुरू करावे. लाल रंगाचे फूल वाहावे. धूप दीप लावावा. देवीचे नाम जपत चिमूटभर कुंकू वाहावे. कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी. दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे आणि वाहिलेले कुंकू एका डबीत भरून ठेवून दररोज कपाळावर लावावे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.